नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या या यूट्यूब व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. लास्ट टाईम मी एक प्रश्न विचारला होता की किती जणांना टॅक्स हार्वेस्टिंग या टॉपिकवर एक व्हिडिओ पाहिजे, तर खूप सारे कमेंट्स आले होते. त्याच्या कमेंट्सवरून आज आपण टॅक्स हार्वेस्टिंग या टॉपिकवर व्हिडिओ बनवत आहे आणि नक्कीच तुम्हाला हा टॉपिक खूप जास्त आवडेल आणि तुम्हाला खूप जास्त नॉलेज मिळेल तुम्हाला या टॉपिकमधून. तर असेच तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे हे तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करा, तर त्या हिशोबाने मी ते टॉपिक्सवर येणाऱ्या टाईममध्ये व्हिडिओज घेऊन येईल. तर आजचा टॉपिक असणार आहे आपला टॅक्स हार्वेस्टिंग. तर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आपल्याला सिंपल समजून घ्यायचा आहे की आपण एक गोष्ट लक्षात ठेवणार आहे की जेव्हा पण आपण ट्रेड करतो, आपण लॉंग टर्ममध्ये ट्रेड करतो, शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड करतो, प्रॉफिट झाल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला जे आहे ते टॅक्स हा पे करावा लागतो गव्हर्नमेंटला. बट व्हॉट इफ जर मी तुम्हाला एक वे सांगत असेल, एक वे ज्याचा यूज करून तुम्हाला हा टॅक्स कधीच पे करावा नाही लागणार गव्हर्नमेंटला, दॅट विल बी कूल अँड दॅट विल बी अ लीगल वे. तर त्यालाच आपण म्हणतो टॅक्स हार्वेस्टिंग, की कशा प्रकारे आपण आपला टॅक्स जो आहे तो वाचवू शकतो गव्हर्नमेंटला पे करण्यापासून. तर याच्या आधी आपल्याला बघावं लागेल की आपल्याला किती टॅक्स लागू शकतो एका म्युच्युअल फंड किंवा एका शॉर्ट टर्म लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये. तर लेट सी, आपण एक एक्झाम्पल घेऊया. खूप सारे जण आता म्युच्युअल फंडमध्ये लमसम किंवा SIP इन्व्हेस्टमेंट्स करत असतील आणि त्यांना या गोष्टी माहीत नसेल तर त्यांना या गोष्टी माहीत पडतील. एनिवे, तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये NJ वेल्थची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन अकाउंट ओपन करा आणि मी तुम्हाला पर्सनली गाईड करेल म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्समध्ये आणि तुमचे लाँग टर्म गोल्स अचीव करण्यामध्ये. तर वेळ वाया घालवू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपली म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स, आपल्या SIP स्टार्ट करू शकता तुम्ही. तर जेव्हा पण तुम्ही SIPमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, सगळ्यात पहिली गोष्ट काय होते? फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती आहे ज्यांनी 10,000 रुपये प्रति महिना SIP करणं चालू केलं आणि यांनी 10 इयर ही SIP कंटिन्यू केली. 10 वर्षाच्या नंतर त्याचे ऑलमोस्ट 25 लाख रुपीज जे आहे जमा झाले. आता हे जे 25 लाख रुपीज जमा झाले, याच्यामधली त्याची कॅपिटल आपण समजू 12 लाख जी आहे ती त्याची कॅपिटल होती. बाकी उरलेले जे पैसे आहे 13 लाख रुपीज, हा त्याचा प्रॉफिट होता. आता गव्हर्नमेंट काय म्हणते, जर तुम्ही 13 लाख रुपीज प्रॉफिट केलेला आहे तर या 13 लॅक्सवर 12.5% किती झाले? 13 लाखाचे 12.5%, तर ऑलमोस्ट 1.5 ते 2 लाख रुपये तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. तर जर तुम्ही 13 लाखामधून 2 लाख टॅक्स भरला तर तुमचे 2 लाख रुपये तर टॅक्समध्ये गेले आणि तुमचा नेट प्रॉफिट जो आहे तो 11 लाख रुपीजच्या जवळपास उरेल. दॅट इज ऑल्सो अ गुड प्रॉफिट. बट वाय टू पे दिस 2 लाख टॅक्स? आता तुम्ही म्हणसाल 2 लाख टॅक्स हा जास्त आहे, बट याच्यापेक्षा पण मोठी अमाऊंट होऊ शकते. व्हॉट इफ जर तुम्ही 10,000 रुपीजची SIP 25 किंवा 30 वर्षासाठी केलेली आहे, एक लॉंग टर्म रिटायरमेंट प्लॅनिंगच्या गोलसाठी केलेली आहे. तर रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये तुम्ही 10 लाखची SIP समजा 30 वर्षासाठी केली तर तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 36 लाख रुपये. पण 30 वर्षाच्या नंतर 10,000 रुपयाची SIP जर तुम्ही 30 वर्ष केली तर याची व्हॅल्यू होऊन जाईल 3.5 करोड. तर ह्या जे 3 लाख रुपये, 3 करोड रुपये जो तुमचा प्रॉफिट आहे, या 3 करोडच्या प्रॉफिटवर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार आहे ऑलमोस्ट 12.5%, म्हणजे 40 ते 50 लाख रुपयाचा तुम्हाला फक्त आहे तो टॅक्स द्यावा लागेल. बट व्हॉट इफ मी जर तुम्हाला म्हटलं की हा जो टॅक्स आहे हा तुम्हाला देण्याची गरज नाही, इथे तुम्ही 0 किंवा मिनिमम टॅक्स देऊन वाचू शकता, तर किती कूल साऊंड करते की यस, तुम्ही प्रॉफिट पण केलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला टॅक्स पण नाही लागला. सो हे जे 40-50 लाख रुपये किंवा जर 10 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करताय 10,000 रुपयाची SIP, तर 2 ते 3 लाख रुपये तुम्ही टॅक्समध्ये वाचवू शकता. तर याच कन्सेप्टला आपण म्हणतो टॅक्स हार्वेस्टिंग. तर हे इल्लीगल आहे का? नो, इट्स नॉट इल्लीगल, इट्स 100% लीगल. गव्हर्नमेंटच आपल्याला हे करायला सांगते, पण आपल्याला नॉलेज नसल्यामुळे आपण करू शकत नाही. तर टॅक्स हार्वेस्टिंगचा कन्सेप्ट काय म्हणतो?
एव्हरी इयर गव्हर्नमेंट आपल्याला अलाउ करते की तुम्ही 1.25 लाख रुपीजचा प्रॉफिट जो आहे याच्यापेक्षा कमी जर तुम्ही प्रॉफिट केलेला आहे तर याच्यावर तुम्हाला काहीच टॅक्स नाही लागणार. एव्हरी इयर 1.25 लाख रुपयाच्या प्रॉफिटवर तुम्हाला काहीच टॅक्स नाही लागणार. तर जर तुम्ही 10,000 रुपीजची SIP कंटिन्यू करत आहे, पुढे 4-5 वर्षाच्या नंतर तुम्हाला आता 1.25 लाख रुपये प्रॉफिट दिसत आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये. 4-5 वर्षाच्या नंतर जर तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट्समध्ये प्रॉफिट बुक केला, इन्व्हेस्टमेंट्स बुक केली आणि रिस्ट्रक्चर केली तुमची इन्व्हेस्टमेंट्स, म्हणजे काही SIPचे तुम्ही केलेल्या होत्या याच्यामध्ये तुम्ही 1.25 लाख रुपयाचा प्रॉफिट बुक केला 1.25 लाखचा, आणि नंतर तुम्ही दुसऱ्या स्कीम्समध्ये स्विच केलं. स्विचिंग ऑफ द स्कीम्स जर तुम्ही करत आहात आणि असं तुम्ही दरवेळेस जेव्हा जेव्हा तुम्हाला 1.25 लाख प्रॉफिट होत आहे, एव्हरी टाईम तुम्ही प्रॉफिट बुक करून चांगल्या स्कीम्समध्ये स्विच करताय, तर ॲट दी एंड ऑफ द 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष व्हॉट विल हॅपन की तुम्ही काही प्रॉफिट दरवेळेस येत आहे 1.25 लाख प्रॉफिट बुक केला, तर जेव्हा तुम्ही नेक्स्ट स्कीममध्ये जात आहे तेव्हा तुम्हाला प्रॉफिट नाही आहे. जो प्रॉफिट आला प्लस कॅपिटल तुम्ही रिइन्व्हेस्ट केला, आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला 1.25 लाखाचा प्रॉफिट होत आहे तेव्हा तुम्ही बुक करत आहे आणि नेक्स्ट याच्यामध्ये वळत आहे. तर एव्हरी टाईम दरवर्षी जर तुम्ही 1.25 लाख प्रॉफिट बुक केला तर त्याच्यावर तर काहीच टॅक्स लागत नाही आहे. ॲट द एंड ऑफ 30th इयर तुम्ही जो प्रॉफिट बुक करणार त्याच्यावर तुम्हाला हार्डली काही टॅक्स लागेल किंवा मिनिमम टॅक्स लागेल. यानी तुमच्या कंपाऊंडिंगवर पण काही इफेक्ट होणार नाही, तुमचं कंपाऊंडिंग पण चालू राहील. सोबत तुम्ही दरवर्षी प्रॉफिट बुक करताय त्याच्यामुळे तुम्हाला टॅक्स पण नाही द्यावं लागणार. सो दिस इज द सिम्पल कन्सेप्ट, याला आपण म्हणतो टॅक्स हार्वेस्टिंग. बट व्हॉट इफ जर तुम्हाला नॉलेज नाही आहे, काय होऊ शकते जर तुम्हाला नॉलेजच नाही आहे, तर अशा सिच्युएशनसोबत डील करत असताना त्यांच्यासाठी टॅक्स हार्वेस्टिंग वर्क नाही करणार. बिकॉज व्हॉट विल हॅपन, ते काही स्टॉक्समध्ये काही स्क्रिप्ट्समधून प्रॉफिट तर बुक करतील, पण त्या प्रॉफिट प्लस कॅपिटलला जेव्हा ते रिइन्व्हेस्ट करायला जातील तेव्हा मे बी ते अशा ठिकाणी पैसे लावून टाकतील जिथे त्यांना पैसे लावायला नव्हते पाहिजे, की ते ॲसेट क्लास चांगला नव्हता, ती स्कीम म्युच्युअल फंडची चांगली नव्हती. अँड एव्हरी टाईम टू बी करेक्ट, दरवेळेस तुम्ही करेक्टच असणार याची पॉसिबिलिटी जी आहे ती कमी होऊन जाते. मे बी फर्स्ट टाईम तुम्ही प्रॉफिट केला, सेकंड टाईम तुम्ही प्रॉफिट केला, पण थर्ड टाईम फोर्थ टाईम जर तुमचे लॉसेस तुम्हाला व्हायला लागले, म्युच्युअल फंड स्कीम्समधून तुम्ही प्रॉपर स्कीम्स ओळखू शकले नाही, जर तुम्हाला प्रॉपर ॲडवाईस तिथे मिळाली नाही, तर दॅट मे बी डिझास्टरस. तर तिथे तुमचा जो इन्व्हेस्टमेंट्स आहे ती तुमच्या म्हणजे तिथे तुम्हाला टॅक्स एक वेळेस भरला तर चालेल, बट रॉंग इन्व्हेस्टमेंट्स इज ऑलवेज यू शूड अवॉइड. तर याचं सोल्युशन काय आहे, काय असं करू शकतो आपण की आपली इन्व्हेस्टमेंटसुद्धा राईट राहील. आपण दरवेळेस जेव्हा आपण स्कीम स्विच करू तेव्हा राईट स्कीम्समध्ये स्विच करू, त्याच्यानंतर आपल्याला टॅक्स हार्वेस्टिंगचा पण बेनिफिट मिळेल. तर याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे ॲडवायझर. ॲडवायझर कोणता, तर साधासुद्धा ॲडवायझर नाही, तुम्हाला लागणार आहे म्युच्युअल फंड ॲडवायझर. म्युच्युअल फंड ॲडवायझर कोण असतात, म्युच्युअल फंड ॲडवायझर ते लोक असतात ज्यांनी NISM 5A सर्टिफिकेशन कंप्लीट केलेलं असते, ज्यांच्याकडे लायसन्स असते तुम्हाला म्युच्युअल फंड स्कीम्स सजेस्ट आणि रेकमेंड करायचं. तर तुम्हाला कुठे मिळेल असा ॲडवायझर, तर यू आर व्हेरी लकी की प्रॉफिट युनिमध्ये मी स्वतः एक म्युच्युअल फंड ॲडवायझर आहे ज्यांनी NISM सर्टिफिकेशन्स केलेले आहे, आणि यस मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये गाईड करू शकतो. व्हॉट इज द चार्ज फॉर दिस, की म्युच्युअल फंड ॲडवायझर किती चार्ज घेतात. सो इट विल बी अ झिरो चार्ज, इट विल अ झिरो सम गेम, इट विल बी फ्री फॉर ऑल आवर स्टुडंट्स. आपल्या सगळ्या स्टुडंट्ससाठी हे फ्री असणार आहे. तर मेक शुअर वॉट एव्हर यू डू, तुम्हाला टॅक्स हार्वेस्टिंग करायचं आहे, कॉन्टॅक्ट अस, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये जा, कॉन्टॅक्ट करा. व्हॉट इफ यू हॅव ऑलरेडी इन्व्हेस्टेड, तुमचा ऑलरेडी एक म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे किंवा तुम्हाला एक नवीन पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे. सो एनिथिंग, इफ यू हॅव एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ सो यू विल गेट रिव्ह्यूड. तो तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओवर एक रिव्ह्यू करून मिळेल. इन दॅट रिव्ह्यू
एक डिटेल ॲनालिसिस मिळेल तुम्हाला की तुम्ही जे स्कीम्स सिलेक्ट केलेले आहे त्या कितपत चांगल्या आहे काय आहे. सो इट विल बी अ नॉट रिव्ह्यू नॉट डन बाय मी, रिव्ह्यू डन बाय एन AI. तो एक AI सॉफ्टवेअर आहे जे AI सॉफ्टवेअर तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करून देईल आणि त्याची एक डिटेल रिपोर्ट जनरेट होऊन येईल. ती रिपोर्ट तुम्हाला शेअर करण्यात येईल. तर जर तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग पोर्टफोलिओवर रिव्ह्यू करायचा असेल तर डेफिनेटली कॉन्टॅक्ट मी ऑन व्हॉट्सॲप, लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तो पोर्टफोलिओ रिव्ह्यू करून देईल. व्हॉट इफ तुम्हाला पोर्टफोलिओ रिव्ह्यू नाही करायचा, एक न्यू फ्रेश इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर देन ऑल्सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी. मे इट बी SIP, लमसम, एनिथिंग, यू कॅन कॉन्टॅक्ट मी अँड देन आय विल मेक अ पोर्टफोलिओ फॉर यू. आणि तो पोर्टफोलिओ बनवून त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. सो व्हॉट विल बी द चार्जेस? चार्जेस विल बी द झिरो. दिस विल बी अ totally free of cost service from Profit Uni and from my side. सो आय होप आता तुम्हाला कळलं असेल की टॅक्स हार्वेस्टिंग काय असते. टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे तुम्ही प्रॉफिट बुक करता एव्हरी टाईम वेन यू हॅव प्रॉफिट ऑफ 1.25 lakhs. 1.25 लाखाचा प्रॉफिट तुम्ही इन अ स्पॅन ऑफ फायनान्शियल इयर, 1 फायनान्शियल इयर, एक फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही 1.25 लाखाचा प्रॉफिट बुक करता आणि बुक केलेला प्रॉफिट तुम्ही रिइन्व्हेस्ट करता, जेणेकरून तुम्हाला एव्हरी इयर 1.25 लाख रुपयावर टॅक्स लागत नाही. आणि त्याच्यामुळे काय होते की तुमची जी कॅपिटल पण आहे ती पण तुमची रिइन्व्हेस्ट होत राहते. सोबत तुम्ही दरवर्षी 1.25 लाखाचं प्रॉफिट बुक करत राहता. त्याच्यामुळे तुम्हाला ॲट द एंड जेव्हा तुम्ही पूर्ण इन्व्हेस्टमेंट एकसोबत काढणार तेव्हा तुम्हाला टॅक्स भरायचं काम पडत नाही. बिकॉज तेवढा प्रॉफिट तुमचा जनरेटच झालेला नसतो, ऑलरेडी प्रॉफिट येऊन तो रिइन्व्हेस्ट झालेला असतो. तर डेफिनेटली तुम्ही या पॉईंटवर ही गोष्ट शिकायला पाहिजे. अँड लॉंग टर्म ही तुम्हाला कुठे कुठे कामी येईल? फक्त म्युच्युअल फंड्समध्ये कामी येईल का? तर नो, हे तुम्हाला कामी येऊ शकते तुमच्या ट्रेडिंगमध्ये, तुमच्या लॉंग टर्म इक्विटी इन्व्हेस्टमेंट्समध्ये सुद्धा ही गोष्ट कामी येऊ शकते. कारण तुम्हाला माहीत आहे ट्रेडिंगमध्ये 20% टॅक्स तुम्हाला पे करावा लागतो. बट 1.25 lakh प्रॉफिटवर तुम्हाला टॅक्स पे करावा लागत नाही. याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो. तर तिथे तुम्ही टॅक्स हार्वेस्टिंग कसं करू शकता? समजून घ्या, तुमच्याकडे 5 शेअर आहे पोर्टफोलिओमध्ये आणि टोटल 5 शेअर मिळून तुम्ही 2 लाख रुपये प्रॉफिट केला. बट तुमच्याकडे एक चांगला शेअर आहे, जो शेअर तुम्ही 500 रुपयाला घेतला होता, आज तो शेअर जो आहे 300 रुपये आलेला आहे आणि इकडे तुम्ही 2 लाख प्रॉफिट केला. आता या सिम्पल याच्यामध्ये तुम्हाला 75,000 रुपयाचा लॉस चालू आहे. तर तुम्ही काय करू शकता? इकडे 2 लाख प्रॉफिट केला, इकडे 75,000 लॉस चालू आहे. 500 रुपयाचा घेतलेला शेअर तुम्ही विकून टाकला तर 75,000 लॉस बुक केला. आता तुमचा प्रॉफिट जो आहे 1.25 लाखचा राहिला आहे, ज्याच्यावर हा जो आहे तो पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. आणि हा 500 रुपयाला शेअर घेतला होता, हा तुम्ही 300ला विकला आणि दुसऱ्या दिवशी वापस हा शेअर तुम्ही 300 रुपयाला बाय करून टाकला. तर आता तुमच्याकडे हा शेअर ऑलरेडी अवेलेबल आहे 300 रुपीजनी. याच्यामध्ये तुम्ही लॉस बुक केला आणि 2 लाख जो ॲडिशनल प्रॉफिट केला होता, तो प्रॉफिट लॉस मिळून टोटल जी आहे ती 1.25 लाख रुपये येऊन जाईल. याच्यावर तुम्हाला टॅक्स द्यायचं काम नाही. पण जर तुम्ही त्या फायनान्शियल इयरमध्ये हा लॉस बुक केला नाही तर तुम्हाला जे आहे 2 लाखावर टॅक्स द्यावा लागेल. 2 लाख म्हणजे 75,000वर तुम्हाला 20% टॅक्स द्यावा लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही टॅक्सपासून वाचू शकता. तर कोण म्हणते की फक्त प्रॉफिटच चांगला आहे? नो, प्रॉफिट नाही तर मार्केटमध्ये लॉससुद्धा चांगला आहे. पण तुम्हाला समजायला पाहिजे की कोणता लॉस इज अ गुड लॉस आणि कोणता लॉस इज अ बॅड लॉस. याच्यासाठी आपण ट्रेडिंग सायकोलॉजीवर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे की ट्रेडिंग सायकोलॉजी काय असला पाहिजे. तर ट्रेडिंग सायकोलॉजीचा व्हिडिओ पहा, त्याचा पार्ट 2 पण लवकरच येणार आहे. तर तो पार्ट 2 बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून ठेवा, म्हणजे तो व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळून जाईल. त्याच्यासोबत आजचा हा टॅक्स हार्वेस्टिंगचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता की तुम्हाला याच्यातून काय शिकायला मिळालं. 1% जरी तुमचं काही व्हॅल्यू ॲडिशन झालं असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि यस, तुम्हाला जर एक्झिस्टिंग काही इन्व्हेस्टमेंटचा रिव्ह्यू करायचा आहे तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओचा किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.
अँड फ्री ऑफ कॉस्टमध्ये मी तुम्हाला जे आहे पूर्णपणे तुमच्या पोर्टफोलिओचा रिव्ह्यू पण करून देईल आणि नवीन व्हिडिओची गायडन्स पण देऊन देईल. तर आय होप भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.